तर आपण पोचलोय. नारळाची झाड आहेत ना आणि बीच पण जवळ आहे. इथे पूर्ण ग्रीनरी आहे. तिकडे जरा ओसाड आहे. स्ट्रेट गो स्ट्रेट. याला सगळ्या त्या गोष्टी बरोबर माहिती असते ना. माहिती नसते आपण आता विलाला पोचलेलो आहे. टूर देते आणि इथे रूम आहे. रूमच्या समोर पूल आहे आपला मस्त हे बघा. आणि नाईटला मस्त वरती लाईट्स वगैरे पण ऑन होतात. छान वाटतं एकदम. आणि इथून एंट्री आहे रूमची. आम्ही रूमची टूर देतो. ह्या साईडला आपलं असंच हे कबर्ड्स आहेत मस्त बॅग्स वगैरे ठेवायला. त्याच्यानंतर ह्या साईडला हँगर्स वगैरे हँग करायला. एक मॅट्रिक्स पण एक्स्ट्रा दिलेले आहेत. परत इथे बेड आहे. आम्ही ड्युलेक्स रूम घेतला आहे कारण आम्हाला आता चौघांना पाहिजे होतं. तर ह्या साईडला एक बेड आहे. इथे मस्त मिरर आहे. फोल्डेबल मिरर आहे. त्या साईडने पण यूज करू शकतो आणि ह्या साईडने पण यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर इथे तर टी व्ही युनिट ते आहे. टी व्हीचं सेक्शन आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला एक बेड आहे. ह्या साईडला एक बेड आहे. आणि इथे मस्त व्ह्यू आहे. फुल व्ह्यू आहे मस्त. एकदम बाजूला बेड आहे. त्याच्यानंतर इथे मग वॉशरूम आहे. वॉशरूम पण आहे मस्त. वॉशरूम मोठं आहे. वॉश बेसिन वेगळी आहे. आणि आयुष्य मस्ती सगळं. तर कसं वाटलं तुम्हाला रूम टूर ते पण सांगा. आणि आता आम्ही जाणार आहे बीचवर. तर आपण नंतर मग बीचवर बोलू. आता आम्ही मस्त रेडी झालो आहे बीचवर जायला. आणि आम्ही त्याने मी तरी नाही भिजणार आहे. नानी भिजणार आहेत. नानींनी चेंज केलं आहे. आरुष पण भिजणार आहे. तर चला आपण जाऊ बीचवर. मस्त फ्रेश झालो आहे. तर आपण आता बीचच्या रोडवर पोचलो आहे. आणि हे बघा हा रोड आहे बीचचा. इथे तुम्ही जर आलात तर तुम्हाला म्हणजे टॅक्सी वगैरे पण असतात परत जायचं असेल तर. आणि इथे भरपूर मोठी पार्किंग पण आहे. मोठी पार्किंग आहे इथे. भरपूर गाड्या बसतात. आज गर्दी नाही आहे. वीकडेज आहे म्हणून गर्दी नाही. वीकेंडला खूप गर्दी असते. पूर्ण पार्किंगला जागाच नसते. नागाव तर पोचलेलो आहे. आता कार पार्किंग करून तुम्हाला दाखवते बीच. आपण बीचला पोचलोय. हे बघा आय लव्ह नागाव. आणि सगळे इथे सुकी मच्छी वगैरे पण असते. सुकट, सोडे, बोंबील, सुकी सुरमई. आरुष हॅलो. हे बघा आम्ही पोचलोय. आणि असे कैरी, चिंच, बोरं त्याचे स्टॉल असतात. आम्ही कैरी घेतली आहे. आणि हे बघा बीच. वॉटर स्पोर्ट वगैरे पण आहे. पण आम्हाला नाही करायचं आहे. कंटाळा आलाय उन्हामध्ये एवढं. आणि हे बघा हॉर्स आहे, कॅमल आहे. इथे सेल्फी पॉईंट पण आहे. त्याचे चार्जेस घेतात जर तुम्हाला इथे फोटो काढायचा असेल तर. आणि हे बघा इथे मस्त झाडं आहे. हे बघा अशा बाईक राईड असतात. घोडागाडी असते. कॅमल राईड असते. इथे लहान मुलांसाठी जम्पिंग जॅक पण आहे. आणि तिथे पुढे वॉटर स्पोर्टचं बुकिंग करायचं. आणि त्याच्यानंतर बनाना राईड, पॅराशूट राईड, बरेच काय काय वॉटर स्पोर्ट बाईक वगैरे सगळं आहे. आणि एकदम एंडपर्यंत बरंच काय काय आहे.
ह्या साईडला कोण नसतं. रिलॅक्स एकदम. पळ 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 पळ. एन्जॉय. जोरात जोरात. अजून जोरात. बस 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 बस. सनस्क्रीन लावणं चालू आहे. त्याचं फुल तयार. आम्ही लावून आलोय. अजून फेस दे. बाय बाय. तर आम्ही मस्त रिलॅक्स होतोय आणि एवढं मस्त वाटतंय. ऊन आहे पण मस्त वारा सुटलाय ना, त्याच्यामुळे काय वाटत नाहीये. आता थोडा वेळ थांबू आणि त्याच्यानंतर मग लंचला जाऊ. कारण तिथे आता बरंच काय काय स्नॅक्स घेऊन आले ब्रेकफास्ट वगैरे. तर आम्ही ते आता खाल्लंय. चीजचं खाल्लं, सॉरी कैरी खाल्ली आहे. आता आम्ही थोडंसं खाऊ वगैरे. हे लोकांना भिजू दे दोघांना. आम्ही फोटोज वगैरे काढू आणि मग लंचला जाऊ. आणि लंच झाल्यानंतर मग बघू काय करायचं आहे. तर चला आता आम्ही फोटोज आणि रील्स वगैरे काढतो नंतर आपण. आणि आरुष आणि नानी भिजतायत. हे बघा आरुष तर फुल मजा करतोय. आणि नितेश भिजायचंय पूलमध्ये ना. मी पण पूलमध्ये. मातीमध्ये रेतीमध्ये कंटाळा येतो ना. आणि ऊन आहे, खूप ऊन आहे. पूलच्या इथे गार असेल तर छान वाटेल. काय खातोयस? भूक लागली आता. पण या आरुषला भिजायचं होतं म्हणून आम्ही पहिलं थोड्या वेळासाठी नितेशला बीचवर जाऊ. म्हणजे तो काय तो भिजेल आणि त्याच्यानंतर मग आपण लंच. तर चला. हे बघा मस्त बीच आहे हा. स्वच्छ आहे एकदम. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही बॉम्बेला जाऊन तिथून गेट ऑफ इंडियावरून बोट पण आहे. बोटने सुद्धा येऊ शकता. तिथून मग पुढे तुम्हाला टॅक्सी वगैरे करावी लागेल. आणि जर असं येतं आहे तर पनवेल मार्गे पण येऊ शकता जर तुम्ही कल्याण डोंबिवलीला वगैरे असं राहत असाल तर. आणि मुंबईवाल्यांना तर बोटनेच बरं आहे कारण तिथून उलटं पडतं बाय रोड. आणि हे बघा दोघं मज्जा करतायत मस्तपैकी. मस्त मजा करतात. आणि आम्ही आता निघू कारण बरंच ऊन म्हणजे भरपूर ऊन लागतंय. आणि खूप मी आता निघू. थोडं 10-15 मिनटं हे लोकांनी एन्जॉय केलंय. 15 मिनटं म्हणजे अर्धा तास झाला. आता आम्ही निघू. आणि काकांचा पण फोन आलेला ज्यांना आम्ही लंचसाठी सांगितलं. आम्ही नेहमी त्यांच्याकडेच करतो. त्यांचं पण तुम्हाला सांगते खूप मस्त रिव्ह्यू म्हणजे मस्त जेवण असतं. म्हणजे एकदम अप्रतिम. जे नॉनव्हेज लवर आहेत, सी फूड लवर आहेत त्यांना तर खूप आवडेल. आणि सगळे फिश वगैरे अवेलेबल असतात. फक्त तुम्हाला एक त्यांना सांगावं लागतं की काय काय हवं आहे, किती प्लेट्स हव्या आहेत थाळी म्हणजे. आणि सोलकडीपासून सगळं असतं. तर आम्ही आता तिथे जाऊ जेवू आणि मग थोडं कदाचित रेस्ट करू नाही तर मग पूलमध्ये जाऊ. तर चला बाय बाय. चला आता काय करायचं आरुष? स्विमिंग पूल मध्ये जायचं. चला चला. बापरे काय ऊन. मी पाण्यात होता. तुम्हाला काय वाटेल? एकदम थंड थंड वाटलंय ना आरुष. आमची बॅटरी लो झाली. हा रे. हो मग काय. मग किती ऊन. पाणी थंड लागत आहे. नाही डोकं पण दुखायला लागलंय. डोकं तापलंय पूर्ण. ते क्या पाण्याला पाहिजे होतं. तुझी तर मजा चालू आहे ना. बिचारा गणपती बाप्पाला पण ऊन लागला. गाडी पण तापली आणि गणपती बाप्पा पण बिचारा. फुल बघ 5 मिनिटात सुकून गेलं. एवढं ऊन. बापरे. आणि तुम्ही येत असाल ना तर संध्याकाळीच या. 4च्या म्हणजे वारा असतो पण जो भिजत नाही आहे ना त्याला खूप गरम होतो. जो भिजतो त्याला काय वाटत नाही. तर तुम्हाला जर भिजायचं नसेल फक्त फोटोज वगैरे काढायचे असेल तर संध्याकाळी 4 नंतर या. आम्ही पण संध्याकाळीच येणार होतो पण आरुषमुळे आम्ही आत्ता आलो आहे ना. आरुष त्याने मस्त मजा केली. आता त्याला जातो घेऊन आणि फ्रेश होतो आणि मग जेवायला जातो आम्ही. कारण तो पुन्हा मातीने भरलाय. हो ना. मग ते सगळं वाळू वगैरे तोंडात जाईल. त्याच्यामुळे दोघं पण आता हे फ्रेश होतील आणि मग आम्ही जेवायला जाऊ. फायनली जेवायला.
आम्ही आता आलो आहे जेवायला आणि हे बघा काकांचं घर आहे आणि इथे घरगुती जेवण भेटतं पण खूप टेस्टी असतं. हे बघा असे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आहे तर आल्यावर तुम्हाला दाखवतो. काय जेवण आलं? फिश फ्राय ना. हे बघा ताट आलं आहे जेवणाचं आणि मस्त सुरमई थाली आहे. जेवण खूप छान असतं इकडचं. हे बघा 2 पीस सुरमईचे मोठे, कोळंबीचा रस्सा, सोलकढी, तांदळाच्या भाकरी, सॅलेड आणि अजून भात पण असतो. आणि हे बघा पापलेट, मस्त मोठं पापलेट आहे फ्रेश. सोलकढी, कोळंबीचा रस्सा, भाकरी, सॅलेड आणि भात पण येईल. अजून यायच्यात थाली तर तुम्हाला आल्यावर दाखवतो. हे बघा आणि खेकडा मसाला पण आम्ही सांगितलेला. हा राईस आहे सगळ्या थालीचा, एक्स्ट्रा कोळंबीचा रस्सा आणि अजून एक सुरमई फ्राय. चला आम्ही आता जेवतो आणि मग तुमच्याशी बोलतो. स्कूलमध्ये जायला रेडी झालो आहे, मस्त जेवलो आहे पोटभर. मी पण रेडी झाली आहे आणि हे बघा दोघं ह्यांना झालं आहे जेवण. नितेशला तर जेवण फुल झालं आहे ना नितेश? हां एक मिनिट काय बोलतो बघूया. काय झालं? छान होतं जेवण, खूप फुल ना एकदम फुल. आणि पाणी पाणी खूप पाण्यात जायचंय, एवढं गार पाणी आहे डेअरिंगच होत नाहीये. अरुण डायरेक्ट जंप नको मारू. टायर पकड टायर पकड टायर पकड. बघा त्याला काय फरक नाही पडत, मस्त मजा चालली होती. अरुण मजा ना. टायर टायर पकडा. स्विमिंग येत नाही? स्विमिंग मला पण येत नाही, तेवढंच राहिलंय शिकायचं, बाकी सगळं येतं है ना. स्विमिंग येत नाही फक्त, बाकी आम्हाला दोघांना सगळं येतं. आपण जायचं शिकायला. नितेशला थोडी येते, मला तर अजिबात येत नाही, कारण मी ट्राय पण नाही केली आणि मला येत पण नाही. आणि ॲक्च्युली बॅटरी डेड झालेली, तर मी आता थोडं चार्ज केलं आणि एवढं जेवलं आहे ना, फुल झालं एकदम. आणि आता मस्त पूलमध्ये जातो, कारण त्याच्यानंतर मग सनसेट बघायला जायचा प्लॅन आहे. बघू, जर एकदम गडबड करून नाही जाणार. इथे तर एकतर इथे मजा करू, नाही तर मग सनसेट बघायला जाऊ है ना. आणि नानी बोलतात थंड पाणी आहे, तर मी काय येणार नाही. बघू, त्यांना ढकलायचं आहे पाण्यात. चला ढकलायचं नानीला, बोलवायचं. ठीक आहे, त्या गेल्या चेंज करायला. बघू, कदाचित उतरतील पण काय सांगू शकत नाही. चला हे बघा हे बघा, मला तर काय पडलेलीच नाही ना कोणाची. तुम्ही या नाही तर नका येऊ है ना. ठीक आहे चला, मी पण आता बघते. मी कॅप लावून जाणार आहे, मला केस नाही भिजवायचेत कारण. तर बघू चला. आणि ॲक्च्युली ना पूलच्या बाजूला आमचा रूम आहे, त्याच्यामुळे एकतर एवढं चांगलं आहे ना की सारखं वर खाली नको करायला. वरती पण रूम्स आहेत, पण आम्ही हा घेतला आहे कारण. तर चला आता मी जरा फोन थोडा चार्ज करते आणि मग बोलतो तुमच्याशी. चला मी आता शॉवर कॅप लावून रेडी आहे, कारण मला केस नाही भिजवायचे क्लोरीनच्या पाण्यामध्ये. तर आता मी जाते. चला
आमचा चहा आणि ब्रेड बटर मागवलाय आणि थंडीमधून आलोय ना, है ना? मस्त. आता नानीचा बर्थडे आहे तर आता केक कट करायचा आहे. आम्ही मस्त आता तयार झालोय. थोडा वेळ गेलो तर बीचला जाऊ, नाही तर मग केक घेऊन इकडे येऊन परत. तर आम्ही आता परत सनसेट बघायला चाललोय आणि मस्त रेडी झाली. मी डेनिमचं वन पीस घातलंय मस्त. आणि बर्थडे गर्लने साडी घातली. आरुष कुठे? आरुष खाली उतर. अरे तो विहिरीच्या आरुष खाली उतर. तिथे विहीर आहे खोल आणि आरुष उभा राहून बघतोय. हॅलो हिरो. मस्त झोप काढली ना, मस्त पूल मध्ये जेवला, पूल मध्ये उड्या मारल्या आणि मस्त झोप काढली. आणि आम्ही मस्त ब्रेड बटर आणि चहा सुद्धा खाल्ले, कारण आहे ना थंडी एवढी भरलेली सगळ्यांना. खूप थंडी पण आहे. हा खूप थंडी आहे. आणि पाणी पण गारगार. मस्त गरम पाण्याची आंघोळ केली आणि चहा पिला गरम गरम. आणि आता मस्त सनसेट बघायला चाललंय. आणि मी कशी दिसते ते पण सांगा. आणि ही प्रॉपर्टी खूप मस्त आहे. तुम्ही पण विजिट करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळे लिंक वगैरे टाकेल ह्यांची. पण मस्त एकदम खूप छान वाटतं इथे आलं. एकदम रिलॅक्स आणि एकदम शांत. कसलाच आवाज नाही, काय नाही. आता नितेश गाडी बाहेर काढतोय. मग आम्ही जाऊ बीचवर. वॉकेबल आहे पण आरुष नाही चालणार, त्याच्यामुळे आम्ही कार काढतोय. आणि मग नंतर तिथून थोडं फिरता पण येईल. केक वगैरे पण घ्यायला जायचंय. तर चला, आम्ही पोहोचलोय बीचवर आता. हे बघा. आणि एवढं धुकं आलंय की सनसेटच नाही दिसत आहे. सनसेट बघायला आलो, सनसेटच नाही दिसत. आरुष चला, आता भरपूर अंधार झालाय. आम्ही पण आता चाललोय बीच वरून. हाँ, काला खट्टा वाला नहीं है, फिर कौन सा और एक ऑरेंज देना और एक ब्लूबेरी और ऑरेंज. हाँ ओके. कुठला पाहिजे कलर बघ त्याच्यात किती. लीची और ब्लूबेरी करना एक और एक ऑरेंज और कच्चे केले.
कलर ब्ल्यू आणि व्हीट. ब्ल्यू कमी टाका. तुझं कुठलं आरुष? ब्लूबेरी आणि लिची. बघू कसं तर. अरे बघू ना, बघू. तर आम्ही आता आलोय विलाला आणि चला उतरा. चला आता बर्थडे करायचा आहे ना. हो आता बड्डे. डेकोरेट करतोय बर्थडेचा. ठीक आहे. वायफाय घे. असं आम्ही डेकोरेट केलंय बर्थडेचा. या बर्थडे गर्ल केक कट करायला या. तर आम्ही बीचवरून आलो आणि नाणीचा बड्डे केला आणि त्याच्यानंतर थोडा रेस्ट केली. मला पण थोडं एडिट करायचं असं होतं तर ते मी एडिटिंग वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आता डिनर मागवलं. तर आम्ही आता कुठे काकांकडे वगैरे नाही गेलो कारण संध्याकाळचं त्यांच्याकडे नसतं. तर इथे जिथे स्टे करतोय तिथे पण तुम्हाला अवेलेबल आहे लंच आणि डिनर ब्रेकफास्ट सगळं. तर आम्ही आता इथेच कारण बाहेर जायचा कंटाळा आला आहे मग आम्ही इथेच आता थोडं चेंज वगैरे केलं रिलॅक्स झालो आहे मस्त. आणि आता डिनर करू आणि मग थोडं टाईमपास करू वगैरे आणि मग त्याच्यानंतर मग बघू काय करायचं. तर चला काय काय मागवलं मी तुम्हाला दाखवते. आणि हे बघा लंच आणि डिनरसाठी असं एरिया आहे आणि मस्त सगळ्यांनी चेंज अरे अरू स्टार्ट पण केला. हा थांबला ना मम्मासाठी. भूक लागली. आपण संध्याकाळी काय खाल्लं नाही ना. हे बघा चिकन लॉलीपॉप, लोणचं, पनीर कोल्हापुरी, दाल खिचडी, चपाती आहे ना. रोटी चपाती आणि फ्राईड राईस. मस्त जेवलो आम्ही आता आणि वॉक करतोय कारण जेवण एवढं टेस्टी होतं ना तर 2 घास जास्तच गेलेत. तर आता आम्ही मस्त जेवलोय आणि रिलॅक्स करतोय. मी वॉक करते. हे दोघं काय ॲज युजल मोबाईल बघतात. हां इकडे बघा मोबाईल बघायला आला तुम्ही. नानी पण वॉक करतात. तर
आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.